नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2025 ला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, एका जिल्हा परिषदची आरोग्य विभागाची जाहिरात आलेली आहे. मित्रांनो, या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आज याच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईट मी इथं ओपन करून घेतलेली आहे जिल्हा परिषद रत्नागिरीची. त्यानंतर इथून तुम्ही जे ऍडव्हर्टाइजमेंटचं ऑप्शन आहे हे पेज ओपन करू शकता. या सर्व लिंक आणि जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. तिथून तुम्ही सर्व माहिती मिळवू शकता. तर बघा इथे मी ऍडव्हर्टाइजमेंटचं ऑप्शन आहे इथे मी ओपन करतो. यानंतर अशा प्रकारचं पेज इथं ओपन झालेलं आहे मित्रांनो. इथून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता. 27/12/2024 ला इथं जाहिरात प्रकाशित झालेली मित्रांनो. इथून तुम्ही ते PDF डाउनलोड करू शकता, जे की ऑलरेडी मी इथं डाउनलोड करून घेतलेलं आहे, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. तर बघा आता या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती एवढीच्या माध्यमाने मी तुम्हाला देऊन घेतो. त्यानंतर या भरती प्रक्रियेची तुम्हाला प्रोसेस काय असणार आहे याबद्दल देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर बघा मित्रांनो, इथे आपल्याला सर्वप्रथम पदाचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर इथं आपल्याला कार्यक्रमाचे नाव दिलेलं आहे मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं ठिकाण दिलेलं आहे. त्यानंतर इथं आपल्याला शैक्षणिक पात्रता, त्यानंतर अनुभव वगैरे लागत असेल तर अनुभव काय पाहिजे त्याबद्दल इथं माहिती दिली आहे. त्यानंतर पदांची संख्या, त्यानंतर पुढे आपल्याला कॅटेगरीनुसार कोणत्या कॅटेगरीच्या जागा आहेत ते तुम्हाला इथं दिलेलं आहे आरक्षणानुसार. आता इथं येणे जेव्हा असेल तर आपल्याला समजून जायचं ह्या ओपन साठी जागा आहेत मित्रांनो. म्हणजेच तुम्ही कोणत्याही कॅटेगरीतून इथं अर्ज भरू शकता, काही अडचण नाही. काही जागा फक्त कॅटेगरीनुसार दिलेल्या आहेत, तिथे त्या कॅटेगरीचे विद्यार्थी इथं अर्ज करू शकतात. इथं पेमेंट देखील जर म्हटलं तर हे जे पहिलं पद आहे याला जर म्हटलं तर तुमचं जे पेमेंट असणार आहे मित्रांनो 75,000 रुपये पेमेंट असणार आहे मित्रांनो. हे प्रत्येक महिन्याला तुम्हाला पेमेंट दिलं जाणार आहे. तर यामध्ये हे पहिलं पद आहे मित्रांनो. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता यापैकी कोणत्याही प्रकारची तुमची शैक्षणिक पात्रता असेल आणि त्यानंतर तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा कामाचा अनुभव देखील नसेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता. एकच जागा आहे आणि या एक जागेसाठी इथं 75,000 रुपये तुम्हाला पेमेंट असणार आहे मित्रांनो. पुढे आपल्याला 2 नंबरचं पद दिलेलं आहे मित्रांनो. भरपूर पद आहे. आता सर्व आपण जास्त डिटेलमध्ये माहिती बघणार नाहीये. पुढे आपल्याला अर्ज कसा भरायचा आणि इतर सर्व माहिती बघायची. सर्व माहिती तुम्ही स्क्रीनवरती इथं जाणून घेऊ शकता. इथे आपल्याला या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे, इथं प्रत्येक कोर्सची नावं दिलेली आहेत, काय शैक्षणिक पात्रता पाहिजे आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघून घ्यायचं. काय अनुभव वगैरे लागत असेल तर अनुभवाविषयी इथं माहिती दिलेली आहे. जागा किती आहेत त्याच्याबद्दल माहिती दिली आणि इथं पेमेंट याच्यासाठी देखील इथं 75,000 असणार आहे. याच प्रकारे जर म्हटलं तर इथे आपल्याला हे जे 4 ते 5 पद बघण्यासाठी भेटतात, यांच्यासाठी सर्व आपल्याला शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, पदसंख्या किती आहे. इथे जर म्हटलं तर 10 पदसंख्या आहे. इथं ओपन कॅटेगरी मधून म्हणजे सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. एकूण 75 जागा उपलब्ध 75 नव्हे 10 जागा उपलब्ध आहेत. 75,000 तुम्हाला जे पेमेंट असणार आहे महिन्याला ते भेटणार आहे मित्रांनो. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. इथे तुम्ही त्याबद्दल इथं माहिती जाणून घेऊ शकता. तर बघा हे एकूण 5 पदं झाली मित्रांनो. थोडंसं खाली येतो डायरेक्टली आता इथपर्यंत जर म्हटलं तर 8 पदांपर्यंत या पदांसाठी इथं 75,000 रुपये पेमेंट असणार आहे मित्रांनो. इथं हे जे 4 नंबरचं पद आहे मित्रांनो याच्यासाठी 3 जागा उपलब्ध आहे. याच्यासाठी देखील एवढंच पेमेंट आहे मित्रांनो. बाकीचे शैक्षणिक पात्रता वगैरे काय पाहिजे, कोणत्या कॅटेगरीसाठी जागा आहे हे सर्व तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल. जिथं येणे दिलेलं आहे मित्रांनो किंवा नील दिलेलं आहे तर हे अनुभवासाठी आहे. कोणत्या प्रकारचा अनुभव इथपर्यंत लागत नाहीये मित्रांनो. ठीक आहे. खाली देखील बहुतेक पदांसाठी कोणत्या प्रकारचा अनुभव लागत नाहीये आणि पेमेंट वगैरे तुम्हाला चांगल्या रीते इथं बघण्यासाठी भेटत आहे, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. भरपूर वेगवेगळी पदं आहेत. तुम्ही प्रत्येक याच्यानुसार आपण अर्ज करू शकता. तुमचं काय झालेलं आहे, कोणता कोर्स झालेला आहे त्याच्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी इथं अर्ज भरू शकतात. प्रत्येक पदासाठी इथं वेगवेगळी माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती जाणून घेऊ शकता. पुढे बघा पुढे आपल्याला ANM चं पद आहे मित्रांनो. इथे जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत. जसं की SC कॅटेगरीची एक जागा आहे, ST कॅटेगरीची, त्यानंतर VJA ची एक आहे, त्यानंतर SBC ची जागा आहे मित्रांनो, EWS ची दिले, त्यानंतर ACBC ची दिली आणि ओपन ची दिली. या प्रकारे जर म्हटलं तर टोटल आपल्याला एवढ्या 7 जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. इथं पेमेंट असणार आहे 18,000 रुपये मित्रांनो. ठीक आहे. आणि बाकीची इथं तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. पुढे देखील आपल्याला इथं स्टाफ नर्सचं पद आहे मित्रांनो. त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती इथं आपण बघत बसणार नाहीये मित्रांनो. आपण जेवढे पण महत्त्वाचे पॉईंट आहेत ते बघूया. फक्त इथं 7 आपल्याला पद बघण्यासाठी भेटलेले आहेत. 20,000 पेमेंट असणार आहे आणि कॅटेगरीनुसार इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर बघा 11 नंबरचं पद आहे मित्रांनो. याच्यासाठी काय शैक्षणिक पात्रता पाहिजे याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. इथं BSW किंवा MSW दिलेले मित्रांनो. 2 वर्षाचा अनुभव पाहिजे, एक जागा असणार आहे. यामध्ये आपल्याला आरक्षण दिलेलं कोणत्या आरक्षणानुसार तुम्ही इथं अर्ज करू शकता. तर ACBC इथं आरक्षण
आरक्षण दिलेलं मित्रांनो, म्हणजे जे पण कॅटेगरीचे विद्यार्थी असतील ACBC चे तेच इथं अर्ज करू शकतात. पेमेंट वगैरे दिलंय. याचप्रमाणे तुम्हाला प्रत्येक पदानुसार कॅटेगरीनुसार किती पेमेंट आहे, कोणत्या कॅटेगरीची जागा आहे, आपल्याकडे काय अनुभव असायला पाहिजे, अनुभव आहे की नाही त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे आणि पुढे आपल्याला पदांची नावं दिलेली आहेत. जे की तुम्ही इथं ही जाहिरात डाउनलोड करून किंवा संपूर्ण माहिती इथून वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण माहिती इथं मिळवू शकता. टोटल या प्रकारची जर म्हटलं तर बघा एकूण 22 पदं आहेत मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला इथं पदांची संख्या देखील दिलेली आहे. इथं इथं 12 आपल्याला 12 ते 13 पदसंख्या आहे. इथं त्यानंतर इथं जर विचार केला तर 10 ते 15 पदसंख्या आहेत. वरती देखील जर म्हटलं तर 2-3 किंवा 7 अशा प्रकारच्या पदसंख्या दिलेल्या आहेत. भरपूर इथं वेगवेगळ्या पदसंख्या दिलेल्या आहेत. इथे पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा इथं 12वी सायन्स पास वरती हे पद आहे मित्रांनो. त्यानंतर 12वी प्लस डिप्लोमा झाला असेल लॅब टेक्निशियनचा तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता. इथं अनुभव नाही पाहिजे, इथं आपल्याला अनुभव पाहिजे. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित जाहिरात डाउनलोड करा आणि त्यानंतर व्यवस्थित तुम्ही एखाद्या पदासाठी पात्र असेल तर पात्रता बघायची आणि त्यानुसार तुम्हाला अर्ज भरायचा आहे. आता हे तुम्हाला वेगवेगळे इथं ठिकाण दिलेलं आहे. इथं तुम्हाला नोकरीचं ठिकाण असणार आहे मित्रांनो. आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला इथं माहिती दिलेलं आहे, पदाचं नाव वगैरे इथं दिलेलं आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. एकूण टोटल जागा जर म्हटलं तर 85 जागा आहेत मित्रांनो. टोटल कॅल्क्युलेशन केलं तर 85 जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. आता बघा ऑफिशियल वेबसाईट दिलेले मित्रांनो, या वेबसाईटवरून तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज भरू शकता. सॉरी, ऑनलाईन अर्ज नाही, ऑफलाईन अर्ज असणार आहे या पदासाठी. परंतु या पदांबद्दल संपूर्ण माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे. तर बघा इथं अर्ज मंजूर करण्याची दिनांक दिलेले 27/12/2024 पासून इथं अर्ज सुरू झालेले आहेत. आणि हे जे अर्ज आहे 9/1/2025 पर्यंत तुम्ही सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत इथं अर्ज तिथं पोहोचू शकता. कारण हा ऑफलाईन अर्ज असणार आहे मित्रांनो. तुम्ही एक तर पोस्टाने अर्ज पाठवू शकता. संपूर्ण अर्ज भरून पोस्टाने तुम्हाला बाय पोस्ट स्पीड पोस्टने अर्ज पाठवायचा आहे. तुम्हाला सर्व डॉक्युमेंट वगैरे दिलेले आहेत. अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि तो अर्ज पाठवायचा आहे. अजून एक गोष्ट इथं सांगायची राहिली मित्रांनो, बघा इथं आपल्याला स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे मित्रांनो, ही कंत्राटी भरती असणार आहे मित्रांनो. परमनंट जॉब नसणार आहे. तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट वरती इथं पदभरती भरली जाणार आहे मित्रांनो. कॉन्ट्रॅक्ट वरती तुम्हाला तिथं भरती प्रक्रियेतून नेमलं जाणार आहे मित्रांनो. ही एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ही कोणत्या प्रकारची परमनंट भरती नसणार आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ही पदभरती असणार आहे मित्रांनो. त्यानुसार तुम्हाला इथं अर्ज भरायचा आहे. बाकीची जाहिरात तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊ शकता. बाकी पुढे जर म्हटलं तर आपल्याला काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो. जसे की इथं निवड झालेल्या उमेदवाराला जर म्हटलं तर किती दिवसांसाठी कामासाठी इथं ठेवलं जाईल, तर 11 महिने 29 दिवसाकरता, म्हणजे जवळपास 1 वर्षासाठी आपल्याला ही कॉन्ट्रॅक्ट भरती आपल्याला बघण्यासाठी भेटलेली मित्रांनो. आणि त्यानंतर बाकीची इथं संपूर्ण अटी व शर्ती किंवा इतर संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. जाहिरात तुम्ही डाउनलोड करून इथं संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. पुढे आल्यानंतर आपल्याला वयोमर्यादेविषयी इथं माहिती दिलेली आहे. प्रत्येक याच्यानुसार आपल्याला वयोमर्यादा वेगवेगळी दिलेली आहे, जी की तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. पदांची नावे वगैरे दिलेली आहेत आणि त्याच्यानुसार इथं वयोमर्यादा वेगवेगळी ठेवण्यात आलेली आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. पुढे त्यानंतर पुढे बघा आपल्याला अजून काय महत्त्वाची माहिती आहे. आता जे पण अर्ज करतील ऑफलाईन अर्ज भरायचा आहे, अर्ज कसा करायचा हे देखील पुढे मी थोड्याच वेळा सांगणार आहे. आता इथं बघा ज्यांची पण निवड होईल ती आपल्याला निवड यादी जी आहे वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात येईल, अशा प्रकारचं देखील सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला अजून काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती बघूया. बघा इथं काय महत्त्वाच्या सूचना वगैरे दिलेल्या आहेत. आता इथं आपल्याला काही डॉक्युमेंट दिलेले आहेत मित्रांनो. यांचे झेरॉक्स तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत मित्रांनो. यामध्ये आपल्याला हे डॉक्युमेंट दिलेले आहेत, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. बाकीची इतर माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे, जशी की परीक्षा शुल्क तुम्हाला इथं असणार आहे. खुला प्रवर्गासाठी इथं 150 रुपये आणि जे मागासवर्गीय आहे त्यांच्यासाठी 100 रुपये इथं फीज असणार आहे मित्रांनो. हे चलन जे असणार आहे मित्रांनो, या नंबरवरती तुम्हाला पाठवायचं आहे. या नंबरवरती तुम्ही डायरेक्टली पाठवू शकता. इथं आपल्याला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमचा नंबर दिलेला आहे किंवा खाते क्रमांक दिलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर त्यामार्फत तुम्ही इथं पेमेंट करू शकता किंवा इथं आपल्याला डायरेक्टली पूर्ण बँकेचा जो कोड आहे तो दिलाय, अकाउंट नंबर वगैरे दिलाय, त्याच्यावरती तुम्हाला पेमेंट करायचंय. खुला प्रवर्गासाठी इथं 150 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 100 रुपये हे पेमेंट तुम्हाला करायचंय आणि ते पेमेंटची पावती देखील तुम्हाला तिथं जोडून द्यायची अर्जासोबत. बाकीची संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. आता त्यानंतर पुढे आपल्याला काय महत्त्वाची इथं बघा काही सूचना दिलेल्या आहेत. कोणकोणाचे अर्ज इथं नाकारले जातील किंवा काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत. बघा इथं खाली आल्यानंतर अर्जाचा नमुना दिलेला आहे. इथं फोटो चिटकवायचा, त्यानंतर इथं विषय कोणत्या पदासाठी आपण अर्ज करत आहेत ती माहिती द्यायची, संपूर्ण नाव टाकायचा, आपला पूर्ण पत्ता टाकायचा. त्यानंतर हे झाल्यानंतर आपला मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख, त्यानंतर इथं आपण कोणत्या टायमाला अर्ज करत आहे ती वेळ तुम्हाला टाकायची मित्रांनो. ठीक आहे, सॉरी, अर्ज आपल्याला वय टाकायचं, इथं वेळ नव्हे तर आपलं स्वतःच
तुमचं वय टाकायचं, यामध्ये वर्ष, महिना आणि दिवस या स्वरूपामध्ये. त्यानंतर इथं जात प्रवर्ग तुम्हाला टाकायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर त्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. शैक्षणिक अर्थामध्ये तुम्हाला प्रत्येक याच्यानुसार माहिती भरायची. उत्तीर्ण वर्ष झालं, त्यानंतर बाकीची इतर संपूर्ण माहिती दिलेली आहे, गुणांची टक्केवारी वगैरे हे तुम्हाला टाकायचं. त्यानंतर कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज केला होता हे याविषयी तुम्हाला वरती माहिती द्यायची, ठीक आहे. तर ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर इथं जो आपला UPI नंबर असतो किंवा UTR नंबर असतो तो तुम्हाला द्यायचा आणि त्यासोबत दिनांक देखील द्यायचे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. सर्व डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला इथं दिलेले आहेत ते व्यवस्थित बघून घ्या. अनुभव जो पण असा अनुभवाविषयी तुम्हाला इथं माहिती दिली ती तुम्हाला इथं भरायची आहे मित्रांनो. त्यासोबत सर्व हे जे आपल्याला डॉक्युमेंट मागितले त्याची झेरॉक्स घ्यायचे आणि दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला पाठवायचं. बाकी जर म्हटलं तर संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेले प्रतिज्ञापत्र वगैरे खाली दिलेले हे तुम्हाला त्याच्यासोबत जोडायचं आहे. हा अर्ज तुम्ही एक तर डायरेक्टली ऑफिसला जो ऍड्रेस दिलेला आहे, याच याच्यामध्ये ऍड्रेस दिलेला आहे, तिथे डायरेक्टली सदर तुम्ही डायरेक्टली तिथे जाऊन तुमचा अर्ज सादर करू शकता, देऊ शकता, किंवा डायरेक्टली तुम्ही बाय पोस्टने देखील हा अर्ज पाठवू शकता मित्रांनो, स्पीड पोस्टने. परंतु तो अर्ज जो जी दिनांक दिलेले मित्रांनो अर्ज करण्याची शेवटच्या तारखेच्या अगोदर तुम्हाला इथं पोहोचवायचा आहे तो अर्ज. त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली बघा, 9/1/2025 पर्यंत तुमचा अर्ज तिथे पोहोचायला पाहिजे मित्रांनो. तसं नसेल तर तुम्ही डायरेक्टली जे कार्यालय दिलेले आहे तिथे डायरेक्टली भेट देऊन तिथे देखील तुमचा अर्ज व्यवस्थितरित्या जमा करू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारची ही कॉन्ट्रॅक्ट बेस भरती आलेली आहे मित्रांनो. इथं आपल्याला राष्ट्रीय आरोग्य अभियान या मार्फत मित्रांनो 2024-25 साठी. तर जे पण इच्छुक उमेदवार असतील की सध्याला आपल्याला कुठं ना कुठं कामाची गरज आहे, आपण दुसऱ्या परमनंट किंवा गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत आहे, परंतु सध्याला जर म्हटलं तर कुठे ना कुठे पैशांची अडचण आहे, कुठे ना कुठे नोकरी शोधत असेल तर तुम्ही सध्याला जर म्हटलं तर इथे जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती सध्या पदभरती चालू आहे तिला जॉईन व्हा आणि तुमचा व्यवस्थित अभ्यास देखील तुम्ही चालू ठेवा मित्रांनो. तर अशा प्रकारची ही पदभरती आलेली मित्रांनो. या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकीचे या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर फक्त तुम्हाला सर्व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय, ते व्यवस्थित तुम्ही बघा. जाहिरात वगैरे सर्व टाकून देतोय. ऑफिशियल वेबसाईटला जाहिरात येईल, कोणत्या प्रकारची दुसऱ्या वेबसाईटवरून जाहिरात डाउनलोड केलेली नाहीये. त्यासाठी सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय, तिथून तुम्ही चेक करा. त्यानंतर तुम्हाला कसं वाटतं कोणत्या पदासाठी अर्ज भरायचा हे व्यवस्थित जाणून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर नक्कीच तुम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये इथं 1 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवरती भरती आलेली त्याच्यासाठी अर्ज भरू शकतात. या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.